श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी फक्त स्वयंपाकाचा घेऊन आलेले आहे. आणि स्वयंपाक म्हणजे तो पण कसा की थोड्या 150 ते 200 लोकांपेक्षा जास्त लोकांचा. अगदी परफेक्ट असं प्रमाण वगैरे दिलेलं नाही आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि कामच इतकं मोठं होतं की त्याच्यामुळे मग व्हिडिओ प्रॉपर किंवा अगदी सगळ्याच गोष्टी मोजत बसायला मला वेळ नव्हता. पण म्हटलं चला, मी जे दर महिन्याला 5 ते 6 दिवस काम करत असते ते तुमच्यासोबत शेअर करायला काही हरकत नाही, म्हणून मग मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मी ज्या क्लाससाठी काम करते, ज्या फाउंडेशनसाठी काम करते, त्रिपुरा फाउंडेशन म्हणून, तर ते माझ्या गावासाठी, म्हणजे मी ज्या गावात राहते दहिवदला, महिन्यातून जवळजवळ 3 ते 4 वेळा फूड फीडिंग देत असतात, जेवण देत असतात. त्याच्यामध्ये वरण, भात, भाजी आणि लोणचं असं पूर्ण मील असतं. आणि मला महिन्यातून 3 ते 4 दिवस इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये स्वयंपाक बनवायचा असतो. दर दिवसाला 150-200 पासून तर 300, 500, 600 ज्या पद्धतीने त्यांनी लोक सांगितलेले असतील त्या पद्धतीने मला दर दिवशी स्वयंपाक करावा लागतो. मग कधीकधी एक दिवसाआड असतो, तर कधीकधी सतत 3 दिवस, तर कधीकधी एक दिवसाआड 4 दिवस, अशा पद्धतीने मला स्वयंपाक बनवावा लागतो. कदाचित माझं सांगण्यात काही चूक होत असेल किंवा मला समजावण्यात चूक होत असेल, पण मला असं वाटतं की तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते समजलं असेल की मी हा स्वयंपाक कशासाठी करते ते. पण हा स्वयंपाक मी काही एकटी बनवत नाही, तर आमच्या गल्लीमध्ये 2-3 ताई आहेत की त्या मला ह्या सगळ्या गोष्टीसाठी मदत करत असतात. कारण की एकट्या जणाचं शक्य नाही एवढं 4-4, 5-5 दिवस 500-500 लोकांचा स्वयंपाक करणं. त्याच्यामुळे सगळ्यांच्या मदतीनेच मी हा स्वयंपाक करत असते. तर चटणी, मसाला, हळद, धना पावडर, जिरं, मोहरी, लसणाची, आल्याची, कांद्याची, टोमॅटोची पेस्ट, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी मी सगळ्यात आधी काढून ठेवते. आणि मठ, चवळी, वाटाणे, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत किंवा शेंगदाणे, या सगळ्या मी आदल्या दिवशीच रात्री भिजू घालते. आणि मग सकाळी शाळेतून आल्यानंतर मी 12 नंतर, 12ला शाळा सुटते माझी, 12 वाजता मी 1 ते 1:30 घरी येते. आणि तेव्हा मग मी स्वयंपाकाला स्टार्ट करते. कारण की स्वयंपाक सकाळी मी करू शकत नाही. एक तर सकाळी माझी शाळा असते, त्याच्यानंतर माझी मुलं जे असतात क्लासचे मुलं, तर ते 10:30 नंतर शाळेत जातात. त्याच्यामुळे 10:30च्या आत पण मी त्यांना जीव घालू शकत नाही. त्याच्यामुळे मग मी शक्यतोवर संध्याकाळचंच मील प्लॅन करते, संध्याकाळचंच जेवण देण्याचा प्रयत्न करत असते. आणि अशा पद्धतीने मग मी सगळ्या एक एक वस्तू काढून घेते शाळेतून आल्यानंतर. वरणाची डाळ जी आहे तर ती कुकरमध्ये लावून देते. आणि मठ, चवळ्या, ते जे आहे ते पण सगळं पाण्यातून सकाळीच काढलेलं असतं आणि मग ते मी मोठ्या पातेल्यामध्ये शिजायला ठेवते थोडंसं मीठ टाकून. कारण की कुकरमध्ये जर डाळ लावलेली असेल तर मग मला मठ, वाटाणे हे कुकरमध्ये लावता येत नाही. मग मी सरळ ते मोठ्या पातेल्यामध्ये टाकून वरच्या वर शिजवून घेते. आणि आता सगळा मसाला माझा काढून झालेला आहे. आता वरणाची डाळ लावायची होती, पण आज असं झालेलं होतं की मी शाळेतून यायच्या आतच ह्या ज्या ताई आहेत तर यांनी मठ, वाटाणे, शेंगदाणे, हरभरे, चवळ्या हे सगळं जे आहे तर हे छान कुकरमध्ये शिजवून ठेवलं होतं की जेणेकरून तेवढा वेळ वाचेल म्हणून. तर ह्या ताई आहेत. नंतर तुम्ही मध्ये मध्ये भटाताई म्हणून आहेत, माझ्या नणंदबाई आहेत त्या, तर त्यासुद्धा मला पूर्ण मदत करतात. आणि गल्लीतल्या बऱ्याच जणांची मला ह्या गोष्टीसाठी मदत होते. कोणी पाणी आणण्यासाठी मदत करतं, कोणी वाढण्यासाठी मदत करतं, तर कोणी लोकांना बोलवण्यासाठी मदत करतं. अशा पद्धतीने प्रत्येकाचा ह्या गोष्टीत सहभाग आहे आणि सगळ्यांच्या मदतीने मी हे मोठं काम दर महिन्याला कंप्लीट करू शकते. तर पण एक आहे, शाळा मला रोजच्या रोज बुडवता येत नाही, कारण की महिन्याला 5-6 दिवस जर म्हटलं तर एवढे 5-6 दिवस मला सुट्टी मिळणार नाही. एखाद्या दिवशी असलं तर मग मी रजा काढू शकते, पण 5-6 दिवस शक्य होणार नाही. तर मग आलं, लसूण, कांदे आणि टोमॅटो याची आम्ही पूर्ण पेस्ट बनवून घेतली. थोडंसं तेल टाकलं पातेल्यामध्ये, त्याच्यात जिरं मोहरी टाकली, थोडासा कढीपत्ता टाकला, तेजपान टाकलं आणि त्याच्यामध्ये हा सगळा दळलेला मसाला आम्ही टाकून देऊ. आणि याच्यानंतर मग जो ड्रायड मसाला आहे, चटणीची पावडर आहे, मिरचीची पावडर, धना पावडर, मसाला, हळद, हे सगळं नंतर टाकू. आणि चला मग
एवढी प्रोसेस पण तुम्ही पहा आणि ते पण टाकताना तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि आता त्या ज्या पेस्ट केलेल्या होत्या तर त्या पेस्ट अगदी छान पद्धतीने शिजलेल्या आहेत. अगदी थोडंसं त्यांचं तेलही आजूबाजूने पातेल्याच्या कडेने सुटायला लागलेलं होतं. आणि आता आम्ही ड्रायड जे मसाले आहेत, चटणी पावडर वगैरे, ते सगळं अंदाजाने टाकून घेतलं. आणि मला खास करून तुम्हाला हेच दाखवायचं होतं की हात असतात किंवा आपला अनुभव असतो तो एवढा मोठा असतो की जर आपण 5 लोकांचा स्वयंपाक अगदी खूप वर्षापासून करत असलो तर 5 लोकांचा, 10 लोकांचा, 15, 20, 25 करत करत आपण 100 ते 150 लोकांचा जो स्वयंपाक आहे तर तो अगदी चमचीने मसाला मोजणं, चमचीने चटणी टाकणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपोआप आपल्या हातातून सुटत जातात. आणि हे जे मसाले मी काढलेले आहेत तर हे मी कुठल्याही चमचीने वाटीने मोजलेले नाही आहेत. हे डायरेक्ट मी डब्यातून ताटामध्ये काढले आणि ताटामध्ये काढल्यानंतर जे आपले आपण आमच्या भाषेमध्ये भुगले म्हणतो आपण, तर चटणीचं एक छोटं भुगलं पाहिल्यानंतर मला अंदाज येऊन जातो की एवढी चटणी जी आहे तर ही 50 लोकांना पुरी होईल, 50 लोकांच्या भाजीला, किंवा एवढा जो मसाला आहे तर हा 50 लोकांच्या भाजीला, 20 लोकांच्या भाजीला पुरे होईल, असा मला एक अंदाज येऊन जातो. त्याच्यामुळे मला कुठल्याही वाटीने किंवा चमचीने मोजण्याची आतापर्यंत तरी गरज पडलेली नाही आहे. आणि जवळजवळ हे 5-6 वर्षापासून मी बरेचसे कार्यक्रम होत राहतात माझ्या घरी, वैभवलक्ष्मीचे, उद्यापनाचे म्हणा, काही म्हणा, तर मी चमचीने किंवा वाटीने कधीच मसाला मोजत नाही. आणि हे माझ्या आई आणि माझ्या सासूबाईंची एक देण आहे. माझी आईसुद्धा अशाच पद्धतीने मीठ, मसाला टाकते, डायरेक्ट टाकते ती. कधी असं तिने माप लावून किंवा चमच्याने कुठलाही मसाला मोजलेला नाही आहे. किंवा खिचडी टाकत असतानासुद्धा तिने कधीही पावशेरने किंवा आतपावने तांदूळ, डाळ असं मोजलेलं नाही आहे. एक अंदाज करते ती आणि मुठीनेच तांदूळ वगैरे काढते आणि मग तशा अंदाजानेच ती ह्या मोठ्या गोष्टी करत असते. आणि माझ्या सासूबाईसुद्धा तशाच होत्या. त्यांचा जास्त दिवस सहवास मला लाभला नाही, जवळजवळ 1-1.5 वर्ष सहवास लाभला. त्याच्यात तर नवीनच लग्न झालेलं असल्यामुळे पहिलं मूळ, दुसरं मूळ करत करत डिलेवरीला, नंतर दिवाळीला असं मी माहेरी जात असायची. त्याच्यामुळे त्यांचा आणि माझा सहवास जास्तीत जास्त वर्षभराचाच होता. त्याच्यानंतर तर त्यांना पॅरालिसिस झाला, त्याच्यामुळे त्या स्वयंपाकात कुठल्याही गोष्टीत भाग घेऊ शकत नव्हत्या. पण त्यांच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मला सांगत राहायच्या, त्यांचं मार्गदर्शन मी नेहमी घेत राहायचे. कारण की माझ्यापेक्षा कितीतरी पटीने त्या स्वयंपाक खूप सुंदर बनवत असायच्या. आणि वर्षभर त्यांच्या हाताचं जेवण खाल्लं आहे, पण अगदी चव आजही तोंडावर आहेच. तर चला, तुमच्याशी गप्पा मारत मारत फोडणी पण दिली गेली आणि ते जे उकळलेले सगळे पदार्थ होते किंवा मठ, चवळी, वाटाणे, हरभरे, शेंगदाणे, हे सगळं छान स्मॅश होईपर्यंत शिजवलेलं होतं. आणि आता हे सगळं भाजीमध्ये टाकून दिलेलं आहे. आणि तुम्ही आता पाहत असणार की मीठसुद्धा मी तसंच टाकलं, डायरेक्ट मुठीमध्ये घेतलं आणि मीठ मी अंदाजाने टाकलं. आणि शपथ सांगते, कुठल्याही व्यक्तीला पानावर भाजीमध्ये मीठ घ्यावं लागलं नाही. कारण की हा एक अंदाजच परफेक्ट येऊन जातो आणि अनुभवातूनच ह्या गोष्टी आपण शिकलेल्या असतो.
भाजी करून झालेली होती. आता तुरीची डाळ शिजवायची होती वरणासाठी. तुरीची डाळ समोरच्या ताई ज्या आहेत त्या धुत आहेत. तोपर्यंत मी आंधणासाठी कुकरमध्ये पाणी टाकून ठेवलं की ते छान असं उकळेल आणि मग आम्हाला डाळ त्याच्यात टाकता येईल. कारण की 2-3 कुकर उतरवावे लागतात. एका कुकरमध्ये एवढी डाळ होत नाही. आता डाळ कुकरमध्ये लावली जाईल तोपर्यंत मी हिरव्या मिरच्या काढून आणलेल्या आहेत. आणि मी असं करते की अगदी तिखट मिरची जी असते ना ती घेऊन येते. म्हणजे जिथे 4 मिरच्या कापून टाकायच्या आहेत तिथे 1 किंवा 2च मिरचीमध्ये काम होतं. आणि स्वस्त पण मिळत होत्या मला. शेवटच्याच उरलेल्या होत्या लॉरीवाल्याजवळ. त्याच्यामुळे मी 20 रुपयामध्ये जवळजवळ अर्धा किलोच्या वर मिरच्या घेतलेल्या होत्या. आणि ह्या मिरच्या बरेच दिवसपर्यंत टिकतात सुद्धा. आणि मला वरणाला फोडणी पण द्यायची होती. त्याच्यामुळे टोमॅटो पण कापून ठेवायचे होते. कढीपत्ता परत धाब्यावरून आणायचा होता. आणि लसूण पण निवडून ठेवलेलाच होता मी आदल्या दिवशी. कारण की मला माहिती होतं की उद्या आपल्याला काय काम आहे. त्याच्यामुळे मी 1 ते 2 दिवस आधी नियोजन करून ठेवते. म्हणजे मला डायरेक्ट ह्या वस्तू सगळ्या म्हणजे फोडणीत टाकायच्या असतात किंवा स्वयंपाक करायचा असतो. आता त्या ताईंची डाळ धुवून झालेली आहे. त्या आता कुकरमध्ये टाकतील आणि मग मला मिरच्या तयार करण्यासाठी मदत करतील. आणि अशा पद्धतीने तुरीची डाळ टाकली गेलेली आहे. त्याच्यावर जर थोडाफार फेस येत असेल तर तो फेस पण त्या ताई काढून घेतील. म्हणजे डाळ शिजायला त्याची मदत होते किंवा त्याचा कडवटपणा वरणामध्ये येत नाही. आणि अशा पद्धतीने 2-3 कुकर लावून आम्ही डाळ शिजवून घेऊ. म्हणजे फक्त वरणाला फोडणी द्यायचं काम राहील. आणि तोपर्यंत गप्पा गोष्टी पण भरपूर होतात. गप्पा चालूच राहतात. 2 बायका एकत्र आल्या म्हणजे त्या गप्प राहतच नाही. त्यांना कुठले ना कुठले तरी विषय हे मिळतच असतात. एक तर स्वयंपाकाचे विषय असतात आमचे, किंवा आता पुढे काय करायचं आहे त्याचे विषय असतात, किंवा पुढे जर अजून परत असा स्वयंपाक आला तर आपण काय नियोजन करून ठेवू शकतो, किंवा जास्ती लोकांचं जर काम आलं तर आपण काय नियोजन करून ठेवू शकतो. हे सगळं आमचं प्री प्लॅनिंग झालेलं असतं. आणि याच्यावर पण चर्चा असते. नंतर पण भरपूर चर्चा असतात. माझ्या शाळेतल्या चर्चा असतात. कारण की आम्ही दोघंही एकत्र आलो, मी आणि ह्या ताई किंवा त्या ज्या दुसऱ्या ताई आहेत मदतीला, तर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की जनरल असतात माझ्या. त्याच्यामुळे मी प्रत्येकासोबत माझे अनुभव शेअर करत असते की जेणेकरून ह्या ज्या घरी राहणाऱ्या बायका आहेत यांनासुद्धा नवनवीन विषय माहिती पडायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा तिथल्या गोष्टीचं ज्ञान आलं पाहिजे. जरी त्या घरी राहत असल्या तरीसुद्धा त्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान आलं पाहिजे. म्हणून मी ज्या गोष्टी शेअर करायच्या असतात किंवा त्याच्यातून समोरच्याला माहिती मिळणार आहे तर त्या गोष्टी मी शेअर करत असते. नंतर त्यासुद्धा मला त्यांच्या शेतातल्या गोष्टी सांगत असतात, किंवा आज दिवसभरात गल्लीमध्ये गावामध्ये काय घडलेलं असतं थोडंफार ते सांगत असतात. किंवा माझ्या क्लासचे मुलं जर मी घरी नसताना त्रास देतात, मुलं फार गोंधळ करतात, किंवा तू अंबानेरला गेलेली असते तेव्हा मुलं आलेले असतात ते गोंधळ करतात, मग आम्ही त्या मुलांना थोडंफार रागवतो, असं सुद्धा त्या मला सांगतात. आणि मी सुद्धा त्यांना सांगते की खरंच तुम्ही मुलांना थोडंसं रागवत जा म्हणजे मुलं शांत बसत जातील. अशा एकंदरीत सर्व प्रकारच्या मिक्स अशा चर्चा आमच्या होत राहतात. आणि त्याच्यातून आम्ही स्वयंपाक पण करत असतो. आणि कधीकधी सुखदुःखाच्या गोष्टी असतात, कधीकधी माझ्या माहेरच्या गोष्टी असतात, कधीकधी त्यांच्या माहेरच्या गोष्टी असतात. अशा सगळ्या गप्पा गोष्टी करत आम्ही मस्तपैकी स्वयंपाक करतो आणि मग लोकांना आनंदाने खाऊ घालतो. आता वरणाची फोडणी दिली जात आहे. त्याच्यात थोडंसं लसूण टाकलं, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, हिरव्या मिरच्या टाकल्या आणि टोमॅटोसुद्धा टाकले. आणि मस्तपैकी वरणाला फोडणी दिली का वरण जे आहे डाळ पण शिजलेली आहे. आणि माझ्याकडे मस्त अशी रवी आहे की ज्याच्याने
तूप काढलेलं होतं, मी लोणी काढलेलं होतं, ती रवी मी तुम्हाला दाखवलेली होती. त्याच्यानं आम्ही डाळ मस्तपैकी स्मॅश करून घेतो आणि मग वरणाला फोडणी देतो आणि मग स्वयंपाक रेडी झाला की जेवणाच्या पंक्ती मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आतासुद्धा तुम्ही मीठ पाहणार की आम्ही अंदाजानेच टाकलेलं आहे. तुम्ही म्हणणार की श्रद्धाचा आजचा व्हिडिओ पूर्ण अंदाजानेच चालू आहे. पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपल्याजवळ कोणी नसतं आणि एकदम आपल्याला करण्याची वेळ आली की मग तेव्हा आपण त्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही आणि मग तोंड तर द्यायचंच असतं. तेव्हा ह्या सगळ्या पाहिलेल्या गोष्टी आपल्याला कधी ना कधी आपल्याला कामात येत असतात. तर चला मग आता जेवणाला सगळे बसतीलच आणि पूर्ण स्वयंपाक पण तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला तुमच्या गोड अशा कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे मी तुमच्या शंकांचं शक्य तेवढं निरसन करू शकते. भात पण झालेला आहे, वरण पण झालेलं आहे आणि सगळेजण जेवायला बसलेले आहे. चला मग पुन्हा नवीन भेटूया आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.